आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्याने जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। पोलिसांच्या गाडीसमोरच कार्यकर्त्यांसह आव्हाडांनी ठिय्या आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस मग घेऊन गेले। तर रात्री 12 नंतर म्हणजे 12:30च्या आसपास हा सगळा प्रकार घडलेला आहे। साधारणतः तासभर हे सगळं आंदोलन सुरू होतं। आव्हाड त्या ठिकाणी ठिय्या देत होते। पोलिसांच्या गाडीसमोरच त्यांचं आंदोलन सुरू होतं। अशा प्रकारे पोलिसांच्या गाडीखालीच आव्हाड गेलेले होते। 12:30 ते 1:30 या दरम्यान हा सगळा प्रकार झालेला आहे। त्यानंतर मात्र नितीन देशमुख आव्हाडांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तर ही दृश्य आहेत विधान भवन परिसरातली। संध्याकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली होती। आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते। जोरदार हाणामारी विधान भवनात झालेली होती। त्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेत होते। रात्रीच्या वेळेला हा सगळा प्रकार सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोरच बसले। त्यांनी तिथेच ठिय्या दिला। नंतर तर ते थेट गाडी खाली गेले। गाडी त्यांनी अडवून ठेवली। अखेर पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचून बाहेर काढलं आणि मग आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। साधारणतः तासभर हे सगळं आंदोलन सुरू होतं। ही दृश्य आपण पाहतोय। आव्हाड यांनी आधी गाडी अडवून ठेवली। त्यांनी ठिय्या दिला पोलिसांच्या गाडीसमोर। नंतर ते थेट पोलिसांच्या गाडीखालीच झोपले होते। अखेर पोलिसांनी आव्हाडांना गाडीच्या खालून खेचून बाहेर काढलं। राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे आणि उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या अगोदरच आज विधिमंडळामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। गोपीचंद पडळकर आणि त्याचसोबतच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना भिडलेले होते। परंतु या दोन्ही ज्या कार्यकर्त्यांवरती आता जी कायदेशीर कारवाई जी आहे ती विधिमंडळाच्या कार्यालयाकडून करण्यात होताना पाहायला मिळते। परंतु आमदार जितेंद्र आव्हाड सध्या रात्रीचे जवळपास 12:15 वाजलेत आणि आमदार जितेंद्र आव्हाड सध्या विधिमंडळाच्या पाठच्या गेट जवळ पोलिसांच्या व्हॅनच्या समोर ठिय्या आंदोलनाला बसलेले असल्याचं आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। नितीन देशमुख यांना खरं तर आणि त्याच्यासोबतच जे पडळकरांचे कार्यकर्ते होते त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते। आता आंदोलनाला बसलेत। खरं तर नितीन देशमुखांचा ह्याच्यामध्ये कोणताही रोल नाहीये। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा मारामारीला सुरुवात केलेली होती। त्यामुळे या सगळ्या मारामारीला खरं तर पडळकरांनी निर्देश दिले असा आरोप जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं लावण्यात येतोय। आपण जितेंद्र आव्हाड यांच्याशीच बातचीत करणार आहोत कारण की गेल्या अर्ध्या तासापासून ते आंदोलनाला बसलेले आहेत। आव्हाड साहेब, तुमची आता भूमिका काय? कारण की गेल्या अर्ध्या तासापासून तुम्ही आंदोलनाला बसले आहात। पोलीस नितीन देशमुखांना आता पोलीस स्टेशनला घेऊन जातात। प्रश्न असा आहे की मी संध्याकाळी अध्यक्षांशी बोललो। मी होतो, जयंत पाटील साहेब होते। अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, वातावरण शांत होऊ द्या, बाहेरचे प्रेसवाले जाऊ द्या, आपण यांना पाठवून देऊ, उद्या बघू काय करायचं। आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्हाला काय किती पकडले, कोण पकडले, काय आम्हाला काही घेणं देणं होतं। भोळे नावाचे सचिव होते, त्यांच्याशी मी बोललो। मला म्हणाले साहेब तुम्ही जा, मी सोडतो, सांगितलं आहे आम्ही सोडायला। मी म्हटलं ठीक आहे, मी जातो। नंतर येऊन मला खबर येते, याला गाडीत बसवलं। मग आता सर्व TV 9, ABP माझा सगळ्यांनी व्हिडिओ दाखवला ना। कोणी खुणवलं त्यांना? जा नितीन देशमुखला मारायला। किती जणांनी मिळून मारला? जर मी खून करायला सांगितलं तर मी आरोपी आहे की नाही आहे? कोणी सांगितलं मारायला? माझ्याकडे व्हिडिओ आहेत सगळे। मार खाणाऱ्याला तुम्ही अटक करून घेऊन चालले आणि मारणाऱ्या 5 जण मारतात, 1 जणाला पकडतात। आम्ही सगळे बाबा विधानसभा आहे, विधिमंडळ आहे, आपलं मंदिर आहे लोकशाहीचं, इथे येण्यासाठी आयुष्यभर मेहनत केली आम्ही। त्या मंदिरावरती कुठे डाग पडायला नको, ते श्रद्धास्थान आहे माझं। आम्ही शांत बसलो। हे काय पोलिसी राज आहे? आणि प्लस तुम्ही मला आणि जयंत पाटलांना फसवता, सोडतो सांगता आणि त्यांचे 5 जण पळून जातात। 5 जण आणत आहे आणि मी माझं आयुष्य गेलो रस्त्यावर बसण्यात, आंदोलन करण्यात।
रात्रभर बसून राहील मी, जे होईल ते होईल. परंतु ज्या पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती तुम्ही आरोप लावला की ते कुठेतरी मोकोक्याचे आरोपी आहेत म्हणून. सगळे, कोण खुनाचा आरोपी आहे, कोण बलात्कारातला आरोपी आहे, कोण मकोकाचा आरोपी आहे. या लोकशाहीच्या मंदिरामध्ये कुठल्या कुठल्या माणसं येऊन काय काय करतायत. आम्ही त्याच्यावरही बोलत नव्हतो की चला जाऊ द्या, वातावरण निवडू द्या. हे काय पद्धत आहे. यांनी मार खाल्लाय ना, मारतानाचे, खुणवतानाचे, मारायला जा सांगतानाचे व्हिडिओ आहेत ना, TV9 कडे आहे ना तो व्हिडिओ, तुम्ही दाखवला ना तो व्हिडिओ. हे पोलीस आरोपींना तंबाखू मळून देतात. तो यांच्या चिमटीतनं तंबाखू हा तोंडात टाकतोय. चव्हाण नावाचा कोणतरी या पोलिसा, म्हणजे हे पोलीस नाही, या ड्रेस मधले पोलीस, कुठे विधिमंडळ, पण ते पोलीसच आहेत. तंबाखू देतात खायला. म्हणजे आम्ही किती सहन करायचं. करा त्याला सस्पेंड, हिंमत असेल तर. मकोकाचा आरोपी, इथला आरोपी, त्याला तुम्ही तंबाखू देता आणि ते पण असं टाळी मारत. अरे वा, काय चालू आहे. खरं तर सत्ताधारी बाकावरचेच आमदार विधिमंडळाची गरिमा पाळत नाही. आणि मला त्याच्यातही जायचं नाही. काय पद्धत आहे. 5-5 जण मारतात, खुणवणारा टीव्हीत दिसतोय, 5 जण जाऊन मारताना दिसतायत आणि तुम्ही मार खाणाऱ्याला घेऊन चालले. ते 5 जण कुठे आम्हाला दाखवा, चला आम्ही याला जाऊ देतो. मी कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता आहे. मी असं माझ्या कार्यकर्त्याला एकटा नाही सोडत. मी रात्रभर उपाशी आहे. मी दुपारनंतर आतापर्यंत अन्नाचा एक कण नाही खाल्लाय. त्या माझा इथेच वेळ गेला. याला जोपर्यंत बाहेर काढत नाही तोपर्यंत मी घरी जायला तयार नव्हतो. काय होईल ते होईल. मी इथे बसून राहीन, रात्रभर बसेन. काय फरक पडतो आपल्याला. नाहीतर तसंही मला झोपायला 3-4 वाजतात. चलो मजा करेंगे, थोडा गाणी बिणी म्हणायला सुरुवात करू. परंतु अध्यक्षांनी किंवा तुम्ही जयंत पाटलांबरोबर अध्यक्षांकडे गेलेला होता, जितेंद्र भोळेंना भेटला. त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली. कमिटमेंट. मी ते भोळेंना भेटलो. कोण होतं माझ्याबरोबर? हा होता. सगळ्यांसमोर भोळेंनी मला कमिटमेंट दिली की आपण जा, यांना नंतर सोडतो, मी लगेच सोडतो. भोळे फोन बंद करून फरार. असं नाही चालत. सर, पण आता तुमचा पवित्रा काय असणार की ही गाडी हलवू देणार नाही. मी तर डोकं फोडून घेईन इथे, डोकं रक्त काढीन इथे. असं नाही चालणार. पाशवी बहुमताच्या जोरावर आमच्यावर पाशवी बलात्कार करायला जाऊ नका. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार जितेंद्र आव्हाड आहेत, इथे आंदोलनाला बसलेले आहेत विधिमंडळाच्या पाठच्या या संपूर्ण गेटवरती. जोपर्यंत नितीन देशमुख यांना सोडत नाही तोपर्यंत आंदोलनावरती आम्ही ठाम आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील आहेत. आव्हाड, ते 5 जण कुठे आहेत ज्यांनी याला मारले? जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे की जे 5 जण आहेत नितीन देशमुख यांना ज्यावेळेस मारत होते त्यावेळेसचे व्हिडिओ देखील व्हायरल आहेत. या सगळ्या संदर्भातली एकतर्फी कारवाई जी आहे ती कुठेतरी विधिमंडळ कार्यालयाकडनं केली जाते असा आरोप ठेवून आता सगळं आंदोलन जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांकडनं विधिमंडळाच्या पाठच्या गेटवरती करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता विधिमंडळ कार्यालयाकडनं या सगळ्या संदर्भात तोडगा काही काढण्यात येतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.